हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण जाणार आहोत गेटवे ऑफ इंडिया एन्जॉय करण्यासाठी। तर तिथे ताज हॉटेल आणि त्याच्यानंतर अजिंठा हॉटेल आहे। तर आपण जाणार आहोत। कसं जायचं ते पण मी सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। तर आपल्याला सर्वप्रथम जायचं आहे CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि तिथून पुढे जायचं आहे गेटवे ऑफ इंडिया। तर आपण पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळून जाणार आहे की आपल्याला कसं जायचं आहे आणि आपण कुठे गेटवे ऑफ इंडिया एन्जॉय करू शकतो। तर मी फायनली निघालेलो आहे आता गेटवे ऑफ इंडियाकडे आणि आता जस्टच पाहू शकता मी ठाणे येथून बसलेलो आहे ट्रेनमध्ये आणि CSMT शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे मी जाणार आहे आणि तिथून 30 मिनिट अंतरावर आपण चालत गेल्यावर पोहोचू शकतो किंवा तिथून आपण जरी 10 मिनिटात तिथून फक्त 10 रुपये तिकीटाने आपण बसने सुद्धा जाऊ शकतो। तर आपण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, म्हणजे आपल्याला कळून जाणार आहे कसं जायचं आणि कुठे एन्जॉय करायचं। आणि पुढे आपण जाणार आहोत भाऊचा धक्का येथे बोटिंग करण्यासाठी आणि भाऊचा धक्का येथे बोटिंग स्वस्तामध्ये आहेत असं म्हणण्यात आलेले आहे, त्यामुळे आपण जाणार आहोत भाऊचा धक्का येथे बोटिंग करण्यासाठी। तर पाहू शकता ही जे आहे ही लोकल ट्रेन आहे आणि CSMT फायनली मी उतरलेलो आहे आता जस्ट शिवाजी महाराज टर्मिनल येथे आणि आपण पुढे जाणार आहोत बाय बस आपण गेटवे ऑफ इंडियाला। आणि हे पाहू शकता आता पुढे जस्टच दिसेल तुम्हाला शिवाजी महाराज टर्मिनल। हे पाहू शकता आता लोकलने उतरलेलो आणि हळूहळू मी हा आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि आपण ही बिल्डिंग पाहून घेऊ। ही तिकीट घर येते एकदम भारी, एकदम डेकोरेट केलेली बिल्डिंग आहे। जे इंग्रजाच्या काळात इंग्रजांनी बांधून गेलेल्या बिल्डिंग्स आहेत यांना युनेस्कोचा दर्जा भेटलेला आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 4 ते 5 ठिकाणी युनेस्कोचा दर्जा आहे, त्यातली ही एक बिल्डिंग आहे जेथे युनेस्कोचा दर्जा भेटलेला आहे। युनेस्कोचा दर्जा त्यांनाच भेटतो जेथे पुराणी वस्तू असतात आणि एकदम बाहेर निघायचं आहे आणि इथून पाहू शकता पुढे तुम्हाला बिल्डिंग दिसेल ब्रह्मन मुंबईची बिल्डिंग आहे। हे पाहू शकता ब्रह्मन मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग आणि हा पुतळा जो आहे हा पुतळा आहे पंचम जॉर्ज यांचा, राजा पंचम जॉर्ज आणि मेरी क्युरी वर पाहू शकता। ही पण बिल्डिंग इंग्रजाच्या काळातली आहे। पुढे पाहू शकता हा जो पुतळा आहे तो होता पंचम जॉर्ज आणि राणी मेरी क्युरीचा सुद्धा। ही पाहू शकता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट तर या बिल्डिंगसाठी भेटलेला आहे। परत आपल्या अजिंठा वेरूळला सुद्धा युनेस्कोचा दर्जा आहे। हे पाहू शकता ही बिल्डिंग आहे आपला पुणे स्टेशनची आणि याच्या साईडला जी बिल्डिंग आहे ती सुद्धा ही पूर्ण व्ह्यू आणि याच्या साईडलाच ही जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग आहे ब्रह्मन मुंबई महानगरपालिकेची। वर जो छोटासा पुतळा दिसतोय तो पुतळा आहे मेरी क्युरी आणि हे खालचा पुतळा आहे पंचम जॉर्ज यांचा। हे पाहू शकता परत एकदा पुणे स्टेशन। ही बिल्डिंग एकदम आताच्या काळात ही बिल्डिंग बांधणे ही शक्य नाही आताच्या सध्याच्या काळात तरी। पूर्ण व्ह्यू पाहू शकता आणि इथून आपल्याला हळूहळू आपल्याला खाली गेल्याच्या नंतर 2 मिनिट इथून बाहेर निघाल्याच्या नंतर जस्ट 2 मिनिटाच्या अंतरावरच बस भेटणार आहे 116 नंबरची। त्या बसने आपल्याला
जायचं आहे गेटवे ऑफ इंडिया येथे. हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण फायनली पोहोचलेलो आहे गेटवे ऑफ इंडियाची. हा जो आहे गेट आहे, हा गेट बांधलेला आहे मेरी क्युरी आणि पंचम जॉर्ज यांच्या भेटीसाठी. पंचम जॉर्ज राजा 5वा आणि मेरी क्युरी राणी मेरी क्युरी यांच्या भेटीसाठी हा जो गेटवे ऑफ इंडिया आहे तो बांधण्यात आलेला आहे. आणि याच्या साईडला पाहू शकता ही आहे अजिंठा हॉटेल आणि याच्या साईडलाच पाहू शकता ताज हॉटेल. याच्यामध्ये 1500 रुपयाचा चहा आणि 1700 रुपयाचा वडापाव आहे मित्रांनो. हा खाण्यासाठी तुम्ही पोहोचू शकता गेटवे ऑफ इंडिया येथे. आणि हे पाहू शकता इथे लाखो लोक, हजारो लोक रोजची जी गर्दी असते. जे हा जो आहे स्पॉट आहे तो स्पॉट आहे एकदम मुंबईचा एकदम पॉप्युलर. जे लोक इथं एक्सप्लोर करण्यासाठी म्हणजे पाहण्यासाठी येत असतात. इथे समुद्र आहे, समुद्राची मजा घेण्यासाठी रोजच येते लाखो लोक जमत असतात मित्रांनो. हॅलो फ्रेंड्स, तर हा आहे ताज हॉटेलचा गेट. आणि या गेट मधून इकडे पाहू शकता इथून एंट्री होत असते. हे पाहू शकता इकडे एंट्री गेट आहे आणि तिकडून एक्झिट गेट आहे. हा आहे ताज हॉटेलचा गेट. आणि इथून पाहू शकता ताज हॉटेल. हे बिल्डिंग आहे ताज हॉटेलची मित्रांनो. या हॉटेलमध्ये थांबून आपण व्ह्यू घेऊ शकतो. आणि ह्याच्या साईडला काही आहे अजिंठा हॉटेल. याच्या पुढेच आपण व्ह्यू घेऊ शकतो समुद्राचा. त्यामुळे ते सर्वात महागड्या डिशेस, त्याच्यानंतर महागडा चहा, त्याच्यानंतर जो आहे पूर्ण महाग आहे मित्रांनो. इथे जे नोकरदार किंवा कामगार लोकांची हॉटेल नसून ही हॉटेल आहे पूर्ण बिझनेसमॅन लोकांची. तर आपण नोकरी करून सुद्धा येते हॉटेलमध्ये खायला किंवा काही आपल्या इच्छा ज्या असतात ते पूर्ण करू शकत नाही. तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला बिझनेसच करणं इम्पॉर्टंट आहे. सव्वीस अकराचा हल्ला जो आहे मित्रांनो, याच हॉटेलमध्ये ताज हॉटेलमध्ये 26/11 हल्ला झाला होता. हे पाहू शकता पूर्ण विवानी. इथून पाहू शकता समुद्र मित्रांनो. या जे जहाज आहेत ते घेऊन जातात तिथून एलिफंटा केव्ज साठी. आणि हा आहे गेट ऑफ इंडियाचा जो समुद्र आहे तो. आणि इथे पाहू शकता बॉटल्स, कचरा, घाण टाकलेले आहे आपल्या महान लोकांनी. जे इथं फिरायला येत असतात त्या लोकांनी इथे कचरा केलेला आहे पाहू शकता.
आहे गेटवे ऑफ इंडियाचा मधला व्ह्यू मित्रांनो। हे जो गेटवे ऑफ इंडिया आहे याच्या अंदरने हा असा दिसत असतो। हा आहे गेटवे ऑफ इंडियाचा अंदर म्हणजे मधला नजारा जो आहे तो हा आहे मित्रांनो मधला। म्हणजे हा गेटवे ऑफ इंडियाचा सध्या काम चालू असल्यामुळे आपल्याला मध्ये जाऊन व्हिडिओ घेता येत नाही, बाहेरून सगळं पॅकिंग केलेलं आहे अशी जाळी लावून। आता आम्ही पोहोचलेलो आहे भाऊचा धक्का। हा पाहू शकता मागे आहे जस्ट भाऊचा धक्का। इथून आम्ही बोट रायडिंग करणार आहे आणि त्याच्यानंतरने गेटवे ऑफ इंडिया असे एकदम 12 प्लेसेस आज एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही पोहोचलो आहेत मुंबई येथे। हे पाहू शकता